हे आमच्या गावातले शेतकरी भाव कितलेच आहेत. तर ह्याला लावताना किती आबा 2 पोते आणि 5 किलोच ग्रॅन्युल ना. तर तेवढंच वापरलं ना. किती महिने झाले ह्याला? किती 5 महिने झालं. इकडे पुढं चार पाच कांड्यावर आलं नाही आता. जाणवत आहे का फरक? जाणवत आहे. 4-5 कांडे. आणि गट हे मोजा बरं त्याला किती. हे आपले फुटवा किती फुटला त्याला ते मोजा. आता ह्याला 3 आहेत. हां ह्याला 6-7 असले ना तर ऊस पोच होतो. पण फरक जाणवतो का? पहिल्यांदा वापरलं ना तुम्ही? म्हणजे त्याच्या अगोदर वापरलं होतं? हां मी ह्याला वापरलं नाही. एवढ्या तुकड्याला यंदा एवढा प्रयोग केला. बरं मग आता परत अजून काल आणलं तुम्ही. मग फरक जाणवतो का तुम्हाला? फरक जाणवतो? मग कशाला आणलं इथं डबल आणलंय. पनाटी बी बघा कशी पडली. अशी पनाटी पडली पाहिजे अशी. आणि पनाटी रुंद बघा ना. ही 4 बोट झाली अशी. हे अशा पद्धतीने यांना एकदम कलर बी आणि असल्या टेम्परेचरमध्ये कलर टिकून आहे. ह्याचा फुटवा बी चांगला आहे आणि खालून म्हणजे करपल नाही म्हणजे खाली. आणि जमीन बी भुसभुशीत. आपल्या खताने अशी जमीन भुसभुशीत होती आहे की नाही. किती भुसभुशीत झाली जमीन. जमीन भुसभुशीत होती ना. जमीन भुसभुशीत झाली की पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढते. आम्ही कांदे करताना कांदे किती निघले? कांदे 25 गोणे. अर्धा एकरमध्ये एवढं हे अर्धा नाही ते 10-12 गुंठे असतात. 10-12 गुंठेच. तिथं हे लवण आहे का? हां लवणापासून इकडंच कांदे केलेत. पलीकडे गहू केलता. पलीकडे गहू केला. गहू किती झाला? गहू झाला 3 क्विंटल. 3 क्विंटल गहू, 20-25 गोण्या कांदा आणि कलर एकदम छान आहे. तर अशा पद्धतीने आपले खताचे रिझल्ट आहेत. जमिनीमध्ये सुधारणा होती. केमिकल मुक्त आपले खत येतं. शेतकरी समाधानी. धन्यवाद.